तर आता सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे संदीप, आणि आता बहुतेक माध्यमांशी ते संवाद साधून या भेटीबद्दलच कदाचित बोलतील, कारण बावनकुळेंनी तर स्वीकारलंय की हो ही भेट झालेली होती आणि 4.5 तास आता सुरेश धस काय बोलतायत या भेटीबद्दल आपण ऐकूया. माध्यमांशी ते संवाद साधतील, पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, ते नेमकं काय स्पष्टीकरण या भेटीबद्दल देत आहेत बघूया. त्यामुळे एकीकडे धनंजय मुंडेंनी तर अशी कुठलीही भेट झाली नाही असं त्यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगितलं, मात्र सुरेश धस आणि आताची अपडेट येते त्यानुसार 2 वेळा भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे आणखी एक बातमी आलेली आहे भेटीची, 2 भेटी. तुमची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे, दवाखान्यात जाऊन भेट झाली. धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे. त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही, दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे. त्यांच्या निवासस्थानी भेटलं, तब्येतीची विचारपूस करायला. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार. फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे? 4.5 तास भेट होती. माझा आणि बावनकुळे साहेबांची आता भेट होईल. तुम्ही बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल. बावनकुळे साहेब असं म्हणाले, हे साफ चुकीचं आहे. साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 तास. हे तुम्ही त्यांनाच बोला, मला विचारू नका. मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे, आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही संबंध नाही. कृपया जोडू नये. कोणाची मध्यस्थी नाही, काय नाही. रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं. का दवाखान्यात नेलं? भरणे मामांनी यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली, म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो. परंतु काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो. पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत. 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार, मला विचारू नका. माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो. दवाखान्यात आदल्या रात्री नेलतं. परवाची गोष्ट आहे मला वाटतं. मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हीच पाहून घ्या. पुढच्या 1-2 दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही, धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही. हे बघा, मी अजून मागितलेला नाही. मी हे पहिल्यापासून म्हणतो. त्यांचा राजीनामा कोण मागतंय? त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक, इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागतायत. त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत, आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार. लढा सुरूच राहणार आहे. लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे. थँक्यू. पटकन बोललेलं बरं म्हणून मी आलो. धन्यवाद. तर ही होती प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांची. त्यांचं म्हणणं आहे की आपण ऑपरेशन नंतर धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करायला भेटलो होतो, मात्र 4.5 तास भेटीबद्दल जे बावनकुळे बोलले होते त्याबद्दल मात्र सुरेश धस यांनी नकार दिलेला आहे. ती गोष्ट आपण त्यांनाच विचारा असं म्हटलं. मात्र आणखी एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली, त्यामुळे ती म्हणजे की या प्रकरणातला आपला लढा जो आहे तो सुरूच राहणार आहे. आपण फक्त प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो. ऑपरेशन नंतर आपण भेट घेतली धनंजय मुंडेंची. मात्र असं असलं तरी आपला लढा जो आहे, आपण जो विषय घेऊन पुढे जातोय तो विषय आपला कायम राहील. आपला हा लढा सुरूच राहील असं म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी. मात्र त्यावेळी त्याच्या आधीच काही वेळ चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते ज्यांनी असं म्हटलं की 4.5 तास आपण तिघे एकत्र होतो आणि चर्चा झाली. त्या भेटीबद्दल मात्र
सुरेश धस यांनी स्पष्टपणे नकार दिलाय. याबद्दल तुम्ही बावनकुळेंनाच अधिक विचारा, असं आपल्याला काहीही आपण भेटलेलो नाही असं म्हटलेलं आहे सुरेश धस यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.